बस झाली आता लपवाछपवी. आता ओपन गेम सुरू. आणि ह्या गेमचा दी एंड तेव्हाच होणार जेव्हा त्या विश्वंभरचा खेळ खल्लास होणार. साहेब, श्रावणी एकटी जात गेली. त्या मुलीने तिला काय करायला नको, मला तिची काळजी वाटायला लागली. आपण आता आज जायला पाहिजे. तुम्ही बरोबर बोलताय. आपण आज जायला पाहिजे, कारण इथे वाट बघत थांबणं योग्य नाही. विशाल, तू माझ्याबरोबर चल. आणि तुम्ही सगळ्यांना अलर्टवर ठेवा. ती मुलगी चुकूनही दुसऱ्या वाटेनं बाहेर जाता कामा नये, आणि गेली तर तिला निष्ठू द्यायचं नाहीये. बी अलर्ट. येस सर. चल रे. एक मिनिट, आत रिस्क आहे, तुम्ही येऊ नका, इथेच थांबा. नाही सर, श्रावणीला मी संकटात एकटं नाही सोडू शकत. मला यायलाच पाहिजे. श्रावणी, पाणी घे. सर, ती पळून गेली. मी तिच्यापर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी तिथे पोहोचण्याआधीच ती एका गाडीत बसून निघून गेली. काय झालं इथे? सर, तुम्ही कार्यक्रम सोडून कशाला आलात? ते मोक्षाच्या घराच्या बाहेर पोलीस होते, त्यांनी मला सांगितलं की इथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून घाईने आलो मी निघून. काय झालंय? सर, खरं तर माझीच चूक झाली. मला अशी चुकीची टीप मिळाली की तुमच्या घरावर हल्ला होणार, पण तसं काहीच झालं नाही. तुझ्याकडून अशी चूक होईल अशी अपेक्षा नव्हती माझी. न जेवता बाकीची सगळी कामं अर्ध सोडून धावत आलोय मी इथे. आय अंडरस्टँड सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी म्हणून काय होणार आहे? हे असला गलथानपणा चालणार नाही मला. तुझ्या सिक्युरिटीचा विचार करावा लागेल मला. कदाचित वर कंप्लेंटही करावी लागेल. मी आलो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा माणूस या खोलीच्या बाहेर जाता कामा नये आणि या खोलीत कोणीच बाहेरचा येता कामा नये. तू काही काळजी करू नको, इथं कोणी बी येणार नाही. पण वैशाली, तू या माणसाला इथं का आणलंयस? आणि ह्यो माणूस आहे तरी कोण? मी सध्या सगळ्यांसमोर एक्सपोज झाली आहे आणि त्या घरात माझा घुसायचा मार्ग बंद झालाय. आणि माझ्याकडे आता फक्त एक मार्ग उरलाय, आणि तो म्हणजे हा शिरीष घाणेकर. पण कोण आहे हो, आणि ह्याचा आपल्याला काय उपयोग? हा हुकुमाचा एक काय त्या श्रावणीसाठी, आणि ह्या माणसाला वाचवण्यासाठी ती काहीही करू शकते. आणि त्यामुळे ह्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी त्या घरात घुसणार आणि माझा बदला घेणार. मग कसली वाट बघते? चल कामाला सुरुवात करू. नाही, सध्या सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि त्यामुळे आपण काहीच करू शकणार नाही आहोत. मग सिक्युरिटी सैल होण्यासाठी किती दिवस वाट बघायची? सिक्युरिटी ती सैल होणार आणि मी त्या घरात एंट्री करणार लवकरच. पण कसं? सगळं मी नीट विचार करून ठेवलंय. माझं काम फक्त आता एक बाई करू शकते, आणि ती म्हणजे अलकनंदा. ती सध्या आता दिल्लीला गेली आहे, पण जोपर्यंत परत येत नाही आपण काहीच करू शकणार नाही आहोत. आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे की जेव्हा तिला त्या शिरीष घाणेकर बद्दल कळेल तेव्हा ती माझी मदत नक्कीच करेल, कारण तिला सुद्धा ह्या शिरीष घाणेकरला संपवायचंय. एक मिनिट थांब.
इकडे काय करायला आमच्या घरापाशी? या बाईने आमचा धर्म भ्रष्ट केलाय. सत्यनारायणच्या पूजेमध्ये कांदा लसणाचं लोणचं खायला घालणार होती ही बाई धर्मविरोधी आहे. आता आम्ही हिला सोडणार नाही. अहो बघत काय बसलास तुम्ही? जे करायला आलं ते करा की. या बाईला असंच सोडलं का नाही परत तसंच वागेल. करा करा. स्वीटे काय बी काय बोलायलीस तू? बरोबर तेच बोलालोय मी. आता तुम्हा समद्यांना अद्दल घडणार आहे. करा तुमचं काम. धर्म बुडवणाऱ्या अशा बाईचं घर जाळून टाका. या बाईला जगण्याचा काही अर्थ नाहीये. हो ताई काय बी काय बोलताय? माझी बायको असं काय बी करणार नाही. हो, तुम्ही मध्ये येऊ नका. ती बाई आमची आज गुन्हेगार आहे. आम्ही तिला सोडणार नाहीये. बघताय काय, या बाईचं